जय महाराष्ट्र मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे पार्ट 2 मध्ये। तर आता आम्ही इथनं पुढे जाणार आहे, तिथनं पुढे जाऊन थोड्याशा पुढे जाऊन खाली उतरणार आहे। तर खाली उतरताना काय काय डिफिकल्टीज येतात ना आम्हाला ते तुम्ही बघत राहा, आणि शेजारनं जाताना म्हणजे इथं कड्याच्या शेजारनं जाताना काय काय डिफिकल्टी येत आहेत ते बघत राहा। आत्ताच आम्हाला समोरासमोर एक डिफिकल्टी आलेली आहे। तर इथं बघा काय आहे, बघा मोठी पाले, जंगली पाले ही बघा, जंगली पाले तेवढी मोठी होती, पाल डेंजर दिसते। इथनं दाखवतो पाणी पडते मोबाईल, एवढी मोठी पाल आहे। तर चला आता ह्यो धबधबा बघा, हा दुसरा धबधबा आहे। तर आता इथनं पुढे जातो आम्ही। कारण हे बघा कड्याच्या शेजारनं असं वातावरण असतं। जर कुणाला प्रश्न पडत असतील कड्याच्या शेजारी कसं असतं, तर हे बघा असं असतं, छोटीशी वाट असते, ती पण आपण मानवांनीच तयार केलेली असती। हे बघा असं असं एक कडा एकदम खतरनाक, कॅक्टस गावलेला आहे इथं, काट्याचं झाड आहे ते। असं मस्त चल 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 पाहायला लागेल आमच्याच म्हणून त्या ठेवलेले सेफ्टी पर्पज साठी। तर हे बघा अशी वाट आहे, छोटीशी असं कडा आहे, आणि व्ह्यू बघायचा असेल तुम्हाला तर मी दाखवतो तुम्हाला, तयार राहा। असं एकदम खतरनाक व्ह्यू येतो। तिकडे तिकडे धरण दिसतंय, ते धरणं आता धुका आलेले आहेत। का दिसत नाही माहितीये का, आपण जिथं उभं आहे ना आता, तर तिथं धुका आलेले आहेत, त्यामुळे खालचा जो आपल्याला व्ह्यू आहे तो दिसेना झालाय, एवढा खास दिसत नाही, तो वाट नाहीये। जर खाली गेलो तर एकदम मोठा कडाच आहे, सरळ सरळ पण नाही म्हणता येणार, थोडासा त्रिकोणीच आहे। बघा अशी वाट आहे मस्त। अशी कडकडनं सुधीर म्हणलेला एवढी वाट आहे, सुधीर म्हणलेला आम्हाला पूर्ण हातभर वाट आहे। तर इथं वाटबीट काय नाही, स्वतः आम्ही वाट तयार केलेली आहे, चालतोय। हे खाल्लं इथनं जाऊ, तर खाल्लं पण वाटे एवढ नको खाल्लं। अशी वाट आहे, असं चाललेलो आहे मी। तर खूप मजा आलेली आहे, थोडस भिजलो, पण हा एक्सपिरियन्स कसा होता ऍडव्हेंचर वर? खूप भारी, म्हणजे खूप भारी वाटलं। पावसाळ्याच्या दिवसात खूप असा आनंद घेतला। तर असे इन्सिडेंट होते, तर काही कारनामं करू नका मित्रांनो, निष्काळजीपणा दाखवू नका। तुम्ही किती पण काय पण असला तरी बिन स्वतःची काळजी स्वतःलाच घेते येते। आणि जर आपण असं आपण धुवून घेऊ त्याला आपण धुऊया आपण। तर जर तुम्ही असं कुठे फिरायला गेला तर स्वतःची काळजी स्वतः घेत जा। जास्त तुम्ही रीलच्या नादात, जास्त तुम्ही सोशल मीडियाच्या नादामध्ये स्वतःचा जीव गमावू नका, कारण की एक पोरगीचा जीव गेलाय। पहिली स्वतःची सेफ्टी करत जा, आणि बाहेर गेल्यानंतर नादात इकडे तिकडे करून पडाल बिड कशाला, त्यापेक्षा स्वतःच काळजी घ्या। रील्स करायचे तिथंच करा, जिथं नाहीत करायचे तिथं नका करू, असल्या जागेवर तर करू नका। आता आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय, तर हे सगळं चुकीचं आहे, हे असलं काय करू नका। तुम्ही फक्त घर बसल्या ब्लॉग बघत राहा। तुम्हाला वाटत असं आम्हाला घरातली काय बोलत नाही, तुम्हाला वाटत बघितलं बोलणार आहे, तर हा ब्लॉग पोस्ट झाल्यानंतर आमच्या घरातली काय बोलणार आहे ते आम्हालाच माहिती आहे। आदर्शच्या घरच्यांना खास करून मी व्हिडिओ पाठवणार आहे, आदर्शच्या ताईला मी व्हिडिओ पाठवणार आहे। खूप एन्जॉय करणार, असं कडे अशी म्हणजे एकदम भारी वाटतं मित्रांनो, इथलं चालताना बिलताना। मोळ्याचं मागणं सगळं भरलेलं आहे, तर तो कडा किती मोठा कडा माहित ना, आम्ही कधीतरी चढायचा प्रयत्न करीन कधीतरी मित्रांनो, पण आता नाही। बघा केवढा आहे, बघा आता बघा सुधीरला पकडलं, ताकतीला पकड दुसरं काय नाका त्याचा, इथे एक होतं एवढा मोठा खेकडा बघा केवढा आहे, दाखव असं दाखव त्याला तर मित्रांनो खेकडा बघा, दाखव की एकदा हाताला असा नागा तोड खेकड्याला सोडून खेकडा बघा मित्रांनो केवढा आहे। तर व्हिडिओ छोटा दिसतोय, हात बघा, हात दाखव की त्याला, हात घाल किती आहे माग, हाता एवढा खेकडा आहे, नागा बघा बघा आता हे खाईल। चल पुढे, तर ह्यो नागा बघा केवढा आहे,
आहे बऱ्यापैकी छोटाच पण आहे मोठा. खरं असं काही काय करायला बघायला भेटतं. हे बघा धुकं आलेलं आहे आता. हे धर हे धर. तर मित्रांनो असं एन्जॉयमेंट करायला भेटतं म्हणजे असं गावाकडं. तर कड्याच्या खाली जर तुम्हाला काय प्रश्न पडला असेल तर असे काय काय जनावर असतात. तर इथं सगळ्यात जास्त भीती म्हणजे वाघांची पण असते. हे नांगा की त्याला सोड ना. अरे बघा मोत्या पण आपल्याला तडमडत आहे. सोडून टाक. हे बघा असं कडा आणि वाट नाही तर एवढा मोठा खेकडा तिकडेच सोडला असतात. फाटलं ते गावात. तर आता मित्रांनो आम्ही खेकड्याला सोडून देणार आहे. तर इतकी मजा करायला भेटते. आमच्या पुढे तुम्ही व्ह्यू बघा. हे बघा सगळं धुक्यांनी भरलेलं आहे. चला खाली उतरायचं हिला झालंय आम्हाला. तर का सुधीर गेलाय. आता आम्ही तो खेकडा टाकून देणार घरी जाऊन कालवून करणार आहे. तिथं दिसलंय ना तिथं खेकडा आहे. सुधीर पकडत आहे. हा पण आहे. तर सुधीर पकड. थांब सुधा नीट पकड. थांब मी आलो. खेकडा गेला खाली घंगत. पकडत आहे सुधीर. सुधीर हात टाक डायरेक्ट. टाक सुधीर. टाक सुधीर. धरला ते ना चावला वाटतं. नाही चावला मित्रांनो. तर अशी मज्जा अशी एन्जॉय भेटती. चावलेला आहे त्याला खेकडा बघून खाली. तर घसारट खूप आहे इथं. हे बघू आणि इकडवर आणि त्याला दाखव जरा. असा दाखव जरा इथं दाखव की. हे बघा आपण बघा का कुठे खेकडे. हे बघा या वाटतं असं वरती आलो आणि इथं आल्या पुढची वाट बघतो तर आम्हाला काय दिसतच नाही. इथं खाली म्हणजे थोडस खोलच आहे. तर इथं खोलच आहे आणि खाली बघा इतकं मग अशी मस्त दिसत होतं. इतका मस्त होता. चिमटा पाका डमडम. आता खाली एकदम पूर्ण काय दिसत नाहीये. खाली बघा नाही तर वर बघा नाही तर कुठं काय दिसत नाही खाली. आता आम्ही खेकड्यांना सोडलं नाही आता कारण की 2 खेकडे होले. आम्ही 1 खेकडा होल्या त्यामुळे खेकडा सोडत होतो. तर आता इथं असं पुढे जाऊया. त्याचा मित्र भेटला. मित्र म्हणला ह्याला पण घ्या. तर त्या खेकड्याचा भाव गावला मला पण नाही म्हणून. तर आता ही वाट बघा. डेंजर आहे वाट. मस्त वाट आहे. झाड झुडप आहे. बघा आता थोडं ते दुःख जात चाललंय. तर आता हे दुसऱ्या धबधब्या खाली आलो आम्ही. पावसाळ्यात धबधबे तू कसं दिसतंय मित्रांनो. डेंजर दिसतंय सगळं इकडं. भिजले आजारी पडणारे सगळे. तर आता मित्रांनो थोडस आता पुढे इथनं वाट नाही मित्रांनो. आता इथनं वाट नाहीये. तर आता आम्ही इथनं खाली उतरून कुठनं तरी वाट बघून आता आपण भेटूया खाली जाताना. आता आम्हाला वाट कळना झालेली आहे. आता पुढनं गेलो इथं कुठं तरी कडा आहे. तर त्यामुळं आता आम्ही असं थोडस पुढे जातो. ही दुकानमुळे तर काय दिसतच नाहीये. त्यामुळे आता वाट शोधतो आम्ही म्हणून भेटूया आपण. खाली कडा आहे. आता वाट घावलेली आहे आम्हाला. ह्या वाटेनं खाली जातो. आता इथं कुठं आधी मध्ये व्हिडिओ काढत नाही. मोबाईलला पण चार्जिंग कमी आहे. आणि त्यात विषय काय झाला माहिती आहे का. पाऊस वाढलेला आहे. त्यामुळे खाली गेला भेटूया. नाही तर आपण खाली गावात गेला भेटूया. ओके जरा वाट पण खराब आहे. अजून कड्यापाशीच आहे आम्ही. खाली गेला भेटूया आपण. मित्रांनो आता कुठंतरी आम्हाला हे गाव दिसायला लागलेले आणि आम्हाला आता वाट पण लागलेली आहे दिसायला. कुठे घे बस काढायची. तर तिथं काढा होता. इकडेच काढा होता. अजून पण काढायच्याच खाली आहे आम्ही. आत्ताशी आम्हाला वाट पण नाही घावलेली. तरी काय असं जाऊ दे खाली जा दुसरा ओके तो वाटे. तर आता सगळं क्लिअर दिसायला लागलेलं. व्ह्यू एक नंबर दिसत आहे. लागलेला आहे. खेकडा आहे. तर हे चल एंड करू. चला तर मित्रांनो हा पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये एवढंच. तर खूप मजा आली या ब्लॉग मध्ये. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल हा पण तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा आणि मित्रांनो असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर नक्की व्हिजिट द्या. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो, जय श्रीराम. तर खूप मजा
तर ह्या ब्लॉग मध्ये खूप मजा आली. तर अशा मजा करायला खूप कमी भेटतात. तर कधी कधी गावाकडे आलं तर अशा मजा करत जा मित्रांनो, पण थोडी स्वतःची काळजी घेऊन काय म्हणण्याचं पाहिजे, कारण इथं पण रिस्क असते मित्रांनो. तसं आम्ही गावाकडे राहतो म्हणून आम्हाला काय वाटत नाही. आमच्याकडे डोंगरात आमच्यासारखा वावर असतो, त्यामुळे आम्हाला इथले रस्ते पाठ आहेत. फक्त थोडीशी दिक्कत झाली धुक्यामुळे रस्ता गावत होता. आणि लहानपणीपासून आम्ही इकडे फिरणारी पोरं आहेत, त्यामुळे आम्हाला काय एवढी अडचण आली नाही. तर ह्या ब्लॉग मध्ये खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, शिव, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.